श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 9. माणगावी राहून शास्त्रीबुवा सर्वांची सेवा करीत होते. अडल्या नडल्या लोकांना मार्गी लावत होते. एकदा दत्त जयंतीच्या प्रसंगी शास्त्रीबुवांचे मौन होते. ही संधी साधून काही लोकांनी वाद उपस्थित केला. माणगावात उत्सव प्रसंगी जमणारे धन बुवा वाडीस पाठवत असत. गावातील काही लोकांचे म्हणणे होते की जमणारे धन हे वाडीस न पाठवता इथेच राहावे. यावरून वादविवाद होऊन लोक पंक्तीतून उठून जायला लागले. सावंतवाडीचे कारभारी या उत्सवास उपस्थित होते. त्यांनी सर्वांची समजूत काढली व ते निर्माण झालेले वादळ दत्तकृपेने शमले. दुसऱ्या एका प्रसंगामध्ये याक्षिणी देवी व दत्ताची पालखी परंपराप्रमाणे बरोबरच निघत असे. परंतु काही कारणाने मानकऱ्यांनी देवीची पालखी आणण्यास मनाई केली. हे ऐकून बुवा चिंतित झाले व दत्त मंदिरी निघून गेले. देवीची पालखी आलीच नाही. लोकांमध्ये काहीच उत्साह नव्हता. प्रदक्षिणा पूर्ण करून ते आपापल्या घरी निघून गेले. परंतु दुसऱ्या दिवशी मानकऱ्यांनी येऊन शास्त्रीबुवांची क्षमा मागितली व परंपरा मोडल्यामुळे देवी क्रोधित झाली आहे व पुन्हा परंपरा सुरू करण्याची तिने आज्ञा दिली आहे. अशा रीतीने पुन्हा पालखीची परंपरा सुरू झाली. एकदा बुवा उत्सवासाठी आईबरोबर वाडीस आले होते. एका धर्मशाळेमध्ये ते उतरले. ती धर्मशाळा अत्यंत जुनी मोडकळीस आलेली होती. त्या रात्री दत्तगुरूंनी स्वप्नात येऊन बुवांना सांगितले, तत्काळ खोली खाली करा व आईला घेऊन बाहेर पडा. देवाची आज्ञा होताच शास्त्रीबुवांनी त्याप्रमाणे केले. ते बाहेर पडताच धर्मशाळा कोसळली. समोरच मौनी स्वामी बसले होते. ते म्हणाले, देवांना का मागे ठेवून आलात? त्यांनी असे म्हणताच शास्त्रीबुवा मनात कळवळले व सर्वांची नजर चुकवून पडक्या धर्मशाळेत शिरले. पाहतात तो देवाचे संपुट आहे त्याच जागेवर व्यवस्थित होते. ते पटकन उचलून बाहेर पडले. सर्व लोक ते पाहून अचंबित झाले. शास्त्रीबुवांची दत्तगुरूंवर नितांत श्रद्धा होती व दत्तगुरूही आपल्या या लाडक्या भक्तावर मायेची पाखर घालीत. नृसिंहवाडीत आता बुवांचा प्रभाव वाढत चालला होता. पादुकांवर जलाभिषेक करण्याचा त्यांचा शिरस्ता होता. एके दिवशी पुजाऱ्यांनी यात खंड पाडण्याच्या उद्देशाने काकड आरती पहाटेच उरकून घेण्याचे ठरवले. परंतु देवानी बुवांना स्वप्नात येऊन उठवले व सांगितले, उठा उठा, पहाटेच माझी सेवा करा, एवढी माझी इच्छा पुरवा. शास्त्रीबुवा सांगितल्याप्रमाणे पहाटेच पादुकांवर पाणी घालून आले. येताना पुजाऱ्यांना ते दिसले. पुजारी मनामध्ये खजील झाले आणि त्यांना बुवांची योग्यता समजली व त्यांनी बुवांची क्षमा मागून आपल्या नियमात खंड पाडण्याचा उद्देश होता हे बोलून दाखवले. शास्त्रीबुवांना स्वप्नाचा अर्थ आता कळला. त्यांना गलबलून आले व त्यांनी पादुकांवर मस्तक ठेवून धावा केला. शास्त्रीबुवांचे जीवन हे देवाला समर्पित केलेले होते. एकदा मनोभावे पूजा अर्चा करून नैवेद्य अर्पून बुवा आरती करण्यात तल्लीन झाले होते. इतकात त्यांना स्फूर्ती येऊन जय मायामय कायत्रापर यतिवैर्या हे गाण्यास सुरुवात केली. ओघवती वाणी आणि स्वरांना आलेली गती पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. बुवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. या आरतीमध्ये त्यांना 4 महावाक्ये स्फुरली. अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म. ही 4 महावाक्ये म्हणजे 4 वेदांचे सार होय. बुवांची दिवसेंदिवस योगाभ्यासामध्ये प्रगती होत होती. एकांती बसून ते तासनतास त्याची ध्यानधारणा करत. एक दिवस एका चुकीमुळे त्यांना उचकी लागली. काही केल्या ती थांबेना. दत्तानी त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की कापशी गावामध्ये मोजणीदाराच्या घरी जाऊन उपाय जाणून घ्यावा. याप्रमाणे बुवा कापशी गावात मोजणीदाराकडे आले. परंतु
मोजणीदाराने योगाचे मार्गदर्शन करण्यास नकार दिला. तेव्हा बुवा त्यांना म्हणाले, मी दत्ताज्ञेवरून इथे आलो आहे. जोवर काही निर्णय होत नाही तोवर मी जाणार नाही. इथेच पडून राहीन. माझा दत्तगुरूंवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या मनात असेल त्याप्रमाणे होईल. दत्तगुरूंनी मोजणीदारास आज्ञा केली व त्यानेही ती शिरसावंद्य मानून बुवांना उपाय समजावून सांगितला. व कबीर धर्मदास संवाद हे हिंदी पुस्तक आणि तुलसीदास कृत योग संबंधी दोह्याची प्रत दिली व अडचणीत याचा उपयोग करा असे सांगितले. दोघांची मने जुळली व दोघांनी प्रेमाने एकमेकांचा निरोप घेतला. योगाभ्यासामध्ये खेचरी मुद्रा प्राप्त करणे अतिशय कठीण व जोखमीचे आहे. यासाठी जिव्हाबंधाचे छेदन करावे लागते. यासाठी योग्य गुरुचे मार्गदर्शन घ्यावे लागते. गुरुदत्तांनी शास्त्रीबुवांना एक वनस्पती दाखवून दिली. यामुळे जिव्हाबंध छेदन क्षणात निर्विघ्नपणे घडून आले. बुवांनी योगामध्ये प्रगती करून त्या योगे सिद्धी प्राप्त केल्या. अनेक लोकांचे प्रश्न त्यांनी या सिद्धीद्वारे सोडवले. परंतु लोक अत्यंत स्वार्थीपणाने वागत व त्यांच्या मागे त्यांचीच निंदा करत. बुवांना कर्णपिशाच्याने वश केले आहे अशी कुजबूज सुरू झाली. तशी देवाने त्राग्याने बुवांना सांगितले, हा सिद्धीचा काय बाजार मांडला आहेस? बंद करतो आधी. असे अगोचर खेळ का खेळतोस? देवाच्या या सांगण्यावरून बुवांनी परत कधीही अजन्म या सिद्धी वापरल्या नाहीत. शास्त्री बुवा स्वतः कधी आजारी असले तरी कधीही बाजारी औषध घेत नसत. भोग भोगूनच संपवावे. कायेला कितीही कष्ट झाले तरी त्यांचे व्रत ढळत नसे. एकदा शास्त्री बुवांना ज्वर आला, परंतु औषध न घेता त्यांनी आपला दिनक्रम व्रत तसेच चालू ठेवले. परंतु सासरेबुवांच्या आग्रहाखातर मनात नसून सुद्धा त्यांचा मान ठेवण्यासाठी त्यांनी आणलेले औषध ते प्यायले. दत्तगुरूंना हे अजिबात रुचले नाही. औषध पिताच बुवांना उलट्या व्हायला सुरुवात झाली. एका क्षणाचीही उसंत न मिळता सतत उलट्या होत होत्या. शेवटी अंगात त्राण राहिले नाही व ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. हे पाहून त्यांचे सासरेबुवा म्हणजेच बाबाजी पंत गोडे यांना अतिशय पश्चात्ताप झाला. त्यांनी दत्तगुरूची करुणा भागली, शरण गेले व म्हणाले, मायेपोटी मी औषध दिले. हा सर्व त्रास माझ्यामुळे बुवांना भोगायला लागला. परत मी असे करणार नाही. तरी हे दत्तात्रया, मी अज्ञानी आहे. आपण कृपा करावी व बुवांना यातून बाहेर काढावे. हळूहळू बुवा भानावर आले व झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून स्नान करून पवमानाच्या आवृत्त्या केल्या. अशा रीतीने वासुदेवानंद शास्त्री स्वतः योगी असून सुद्धा प्रारब्धात असलेले कर्मभोग भोगत असत. प्रत्यक्ष दत्तात्रय त्यांना आज्ञा देत व ती न पाळल्यास शिक्षाही भोगावी लागत असे. एकदा एक बाई भूतबाधेने पीडित होती. तिचे व्रत विलक्षण होते. ती अविरत प्रदक्षिणा घालत असे. अगदी रजस्लवा असताना सुद्धा तिच्या फेऱ्या थांबत नसत. यामुळे गर्भागारामध्ये सर्प विंचू झाले व तिथेच ठाण मांडून बसले. त्यामुळे पूजा अर्चा करणे कठीण होऊन बसले. शास्त्री बुवांना असे होण्यामागचे कारण कळले. त्यांनी स्वतः कष्ट करून मंदिर साफ स्वच्छ केले. दत्तप्रसादाची विधीपूर्वक शुद्धता केली व मंदिराचे पावित्र्य राखले. दत्तगुरू कधीच शास्त्र मर्यादेचे उल्लंघन शास्त्री बुवांकडून होऊन देत नसत. एक वर्ष उत्सव प्रसंगी सीताराम बुवा एक आजारी नातेवाईक बाईस पाहण्यास गेले असता ती बाई मरण पावली. उत्सवात विघ्न नको म्हणून सीताराम बुवांनी कळवलेच नाही. परंतु दत्तगुरूंनी बुवांना शिव शिव अशौच आहे म्हणून जागे केले व उत्सव थांबवला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.